हे आहे आमचं सुंदर गावाकडचं घर. छान असं छोटंसं घर आहे आमचं. चला तिथल्या किचनमध्ये चालल्यात भाकरी, डाळीची आमटी, मस्त असा नजारा. हे पा, आमटी उकळत आहे, डाळ बटाट्याची आमटी उकळत आहे. इकडे छान अशा भाकरी चाललेल्या आहेत माझ्या बाजरीच्या गरम गरम. हे पा, मस्त अशा भाकरी आपण करून घेऊया गरम गरम. भाकरी बनवले छान अशा. त्याच्यानंतर भाजी तर शिजतच होती डाळ बटाट्याची. माझा चाललेला स्वयंपाक. सकाळचा सुंदर नजारा असा होता. पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि गरम गरम भाकरी. अरे वा वा, किती मस्त सुंदर दृश्य आहे. भाकरी पण खूप छान झाली म्हणून मला खूप झाला होता आनंद. आणि हे पहा, गावाकडच्या घरातलं छोटंसं किचन. अशा मी 2-3 भाकरी बनवून घेतल्या पटापट. भाजी शिजत होती तिकडं. इकडं आमची बकरी खात होती शेंगाचे वेल. हे पहा, आमचा मोहित खेळत होता. छान असं अंगणात आलं तर जास्वंदाचं फूल, खूप सुंदर जास्वंदाचं फूल होतं. आमचे सासरे लागले होते शेंगाचे ढाळे, म्हणजे शेंगा तोडायला लागलेले दरवाजात बसून. पाठीमागच्या अंगणात आहे गवती छान मस्त असं रामफळाचं झाड. तिकडं आहेत खूप सारे माकडं. माकडं काय झाडाला फळच ठेवना. आणि शेंगाचे वेल, शेंगाची पानंसुद्धा खातात. पावट्याच्या शेंगाचं झाड आहे ते. इथं आहे मालगुब्याचं झाड. पेरूलासुद्धा छोटे छोटे छान असे पेरू लागलेले होते, पण ते सुद्धा माकडं ठेवत नाही. खूप माकडं आहेत तिकडे, सगळे पत्र्यावरती माकडं नाचत असतात. आणि हे आहे सफरचंदाचं झाड. सफरचंदाचं झाड मला वाटत नव्हतं येईल म्हणून, पण ते सुद्धा खूप छान असं सफरचंदाचं झाड आलेलं आहे तिथे. हे पहा, आणि खिडकीतला